नमस्कार मंडळी, वृषभ राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. गेल्या काही वर्षापासून तुमच्या आयुष्यात काहीच मनासारखं होत नाही आहे का? असं वाटतं का की खूप मेहनत करून पैसा टिकत नाही? जवळचे लोक अचानक बदललेले आहे? घरात सतत तणाव, मनात भीती आणि रात्री झोप न लागत? तर समजा शनीची साडेसाती तुमची कठोर परीक्षा घेत आहे. पण 1 जून 2026 नंतर ग्रहाची अशी स्थिती तयार होते जी वृषभ राशीचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. हो, ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठा बदल जवळ आला. पण इथे एक धक्कादायक गोष्ट आहे. काही वृषभ राशीच्या लोकांना अचानक पैसे मिळणार, तर काही लोकांना मोठं नुकसानही सहन करावं लागू शकतं. कारण शनिदेव जाताना शेवटची परीक्षा घेतात आणि जर तुम्ही ही एक चूक केली तर पुढची अडचण वर्ष खूप जड जाऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे वृषभ राशीची साडेसाती नेमकी कधी संपणार, जून 2026 नंतर कोणते मोठे बदल दिसतील, कोणत्या तारखापासून नशीब साथ देईल, कोणत्या लोकांपासून दूर राहायचं आणि शेवटी एक असा गुप्त उपाय जो 24 तासात संकेत द्यायला सुरू करू शकतो. हो, फक्त एक दिवा, एक मंत्र तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. पण हा उपाय करताना 99% लोक एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे फायदा मिळत नाही. आज मी ती चूक पण सांगणार आहे. मंडळी, जर तुम्ही खरे वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करून तुमची श्रद्धा व्यक्त करा, कारण पुढचे 60 मिनिटं तुमच्या आयुष्यात ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतात. कधी कधी जीवनात उशीर होतो, पण शनिदेव न्याय द्यायला कधी विसरत नाही. वृषभ राशीवाल्यांनो, खूप लोकांना एक प्रश्न असतो की साडेसाती नेमकी कसली असते, काय असते? तर काही वर्ष आयुष्यात सर्व काही अचानक बिघडायला लागतं. का मेहनत करूनही यश मिळत नाही? का जवळचे लोक अचानक दूर जातात? तर मंडळी, यामागं एकच कारण असू शकतं. शनीची साडेसाती ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी ग्रह तुमच्या राशीच्या आधीच्या राशीत, तुमच्या राशीत आणि पुढच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सुरू होतो साडेसातीचा काळ. हा काळ साधारण 7.5 वर्षाचा असतो, म्हणून याला साडेसाती म्हणतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव कोणाचं वाईट करण्यासाठी येत नाही, तर ते फक्त कर्माचं फळ देतात. जर तुमच्याकडून चांगली कर्म झाली असतील तर शनी तुमचा राजा बनू शकतो, आणि जर तुम्ही चुकीचे कर्म केले असतील तर ते आयुष्यात संघर्ष वाढू शकतो. म्हणून शनीला न्यायाधीशचा देव मानला जातो. वृषभ राशीवाल्यांनो, गेल्या काही वर्षात तुम्ही काय काय सहन केलं आहे हे फक्त तुम्हाला माहीत आहे. कधी पैशासाठी धावपळ, कधी नात्यामध्ये तणाव, कधी मानसिक त्रास, तर कधी अचानक आलेल्या अडचणी. असं वाटतं की माझ्यासोबत असं का होतं? पण मंडळी, शनिदेव जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा माणूस आतून मजबूत होतं. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नव्हता, तर घडवण्यासाठी होता. कारण शनी आधी संघर्ष देतात आणि नंतर त्याचा माणसाला उंचीवर घेऊन जातात. पण साडेसातीच्या नंतर शेवटचा टप्पा एक मोठा बदल होतो, जिथे अचानक नशीब साथ द्यायला लागतं, अडकलेलं काम पूर्ण होतात आणि आयुष्यात नवीन दार उघडतात. आता प्रश्न आहे, 1 जून 2026 नंतर वृषभ राशीसाठी नेमकं काय बदलणार? कोणती मोठी बातमी तुमचं आयुष्य बदलू शकते आणि शनिदेव कोणत्या संकेत देणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशी काय काय सहन केलं? वृषभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही गेल्या काही वर्षाकडे मागे वळून पाहिलं तर कदाचित डोळ्यात पाणी येईल. कारण हा काळ सोपा नव्हता. लोकांना फक्त तुमचं हसणं दिसत होतं, पण आतून तुम्ही किती तुटले होते ते कोणाला समजलं नाही. कधी अचानक पैशाची अडचण आली, कमवलेले पैसे टिकले नाही, हातात पैसा आला पण त्याच दिवशी एकदा खर्च उभा राहिला. काही लोकांनी व्यवसायात नुकसान सहन केले, तर काही नोकरीमध्ये अपमान सहन करावा लागला. ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच लोकांना साथ सोडली. जवळची माणसं बदलली, नात्यामध्ये गैरसमज वाढले, घरात शांतता उरली नाही आणि सर्वात जास्त त्रास झाला तो मनाला. रात्री उशीरपर्यंत जागणं, भविष्याची चिंता, पुढे काय होणार हा प्रश्न सतत डोक्यात फिरत राहिला. काही वेळा तर असं वाटलं की देवा, माझ्या नशिबात इतकं दुःख का? पण मंडळी, ज्योतिषशास्त्र सांगत शनिदेव ज्यांना मजबूत बनवायला ठरवतात त्यांची परीक्षा सर्वात कठीण घेतात. म्हणूनच गेल्या काही वर्षात तुमचं संयम वाढलं, तुम्ही लोकांना ओळखायला लागला आणि आयुष्याचा खरा अर्थ समजू लागला. पण आता परिस्थिती हळूहळू बदलते,
कारण 1 जून 2026 नंतर ग्रहाची चाल अशी बनते जी वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन दार उघडू शकते. ज्याचे काम अडकलेले होते त्यांना अचानक संधी मिळू शकते. ज्यांचं नशीब थांबलं होतं त्यांच्या आयुष्यात वेगाने बदल सुरू होऊ शकते. शनी जाताना शेवटचा धक्का देखील देतात. म्हणून पुढचे काही महिने खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही संयम ठेवलात तर पुढचा काळ तुम्हाला उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आणि आता पुढे आपण जाणून घेणार आहोत 1 जून 2026 नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होणार आहे. कोणत्या क्षेत्रात अचानक लाभ मिळू शकतो, कोणती बातमी तुमचं आयुष्य बदलू शकते. वृषभ राशीवाल्यांनो, आता तो फळ सुरू होतो ज्याची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होता. 1 जून 2026 नंतर ग्रहाची स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरायला लागेल आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ अनेक वृषभ राशींच्या लोकांसाठी नवीन सुरुवात ठरू शकतो. गेल्या काही वर्षात ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता पुन्हा चालू होऊ शकतात. अडकलेली कामं पूर्ण होतील, पैशाची परिस्थिती सुधारेल, घरात शुभ कार्याचे संकेत मिळतील, नोकरीत नवीन संधी येईल, व्यवसायात वाढ दिसू लागेल. काही लोकांना अचानक असा फोन येईल जो त्यांच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. काही नवीन नोकरी, काहींना परदेशाची संधी तर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. या सर्व मोठ्या गोष्टी म्हणजे जे लोक मानसिक त्रासातून जात आहे त्यांच्या मनाला आता शांतता मिळायला सुरुवात झाली आहे. कारण शनिदेव आता हळूहळू तुमच्या संघर्षाचं फळ द्यायला सुरुवात करतील. पण मंडळी, शनिदेव उशीर करतात पण जेव्हा देतात ना तेव्हा आयुष्य बदलून टाकतात. इथे एक मोठा इशारा देखील आहे. 1 जून 2026 नंतर काही लोक चुकीच्या निर्णयामुळे मोठी संधी गमावू शकतात. पैशाचे व्यवहार, चुकीच्या लोकांवर विश्वास, रागात घेतलेले निर्णय आणि जुने वाद हे तुम्हाला नुकसान देऊ शकतात. म्हणून पुढच्या काही महिन्यात शांत राहावा खूप महत्त्वाचं आहे. ज्योतिषशास्त्र सांगतात की या काळात वृषभ राशीच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमचं भविष्य बदलण्यास मदत करेल. काही लोकांना हा काळ लग्न, नवीन घर, नवीन वाहन किंवा मोठ्या यशाचा काळ ठरू शकतो. पण शनिदेव एक गोष्ट नेहमी पाहतात. तुमच्यात अहंकार तर आला नाही ना, तर तुम्ही नम्र राहिला, तर गरजूंना मदत केली आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहिला तर पुढची काही वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत 1 जून 2026 नंतर वृषभ राशीने कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं. कारण एक चूक मोठं नुकसान करू शकते. वृषभ राशीवाल्यांनो, आतापर्यंत आपण पाहिलं 1 जून 2026 नंतर तुमच्या आयुष्यात चांगले बदल सुरू होऊ शकतात. प्रत्येक चांगल्या काळाआधी शनिदेव एक शेवटची परीक्षा घेतात आणि हाच तो काळ म्हणजे जिथे अनेक लोक एक छोटी चूक करून मोठं नुकसान करून टाकतात. म्हणून पुढची काही मिनिटे खूप लक्ष देऊन ऐका. सर्वात पहिला इशारा, कोणावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण हा काळ गोड बोलणाऱ्या लोकांना धोका देऊ शकतो. पण काही लोक फक्त तुमचा फायदा घेण्यासाठी जवळ येतील. विशेष पैशाच्या बाबतीत जर कोणी अचानक मोठी गुंतवणूक करत असेल किंवा हा चान्स आयुष्याचा एकदा येतो पण हा बोलत असेल तर सावधान राहा. कारण शनिदेव या काळात तुमची बुद्धी आणि संयम दोन्ही तपासतात. रागावर नियंत्रण ठेवा. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप सहन केलं आहे म्हणून मनात राग असणं स्वाभाविक आहे. पण 2026 नंतर रागात घेतलेला निर्णय नातं, पैसा किंवा मोठी संधी हिरावून घेऊ शकतो. काही वृषभ राशीच्या लोकांसाठी जुन्या नात्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नाही. कधी कधी राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. तिसरा आणि सर्वात मोठा इशारा, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सतत तणाव, झोप पूर्ण न होणं आणि मनातील चिंता यात शरीरावर परिणाम होऊ शकतो. डोकेदुखी, थकवा, रक्तदाब, पोटाचे त्रास या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. मंडळी, ज्योतिषशास्त्र सांगत की शनी जाताना माणसाला 2 गोष्टी शिकवतात, संयम आणि योग्य लोकांची ओळख. जर तुम्ही या काळात शांत राहिला, देवावर विश्वास ठेवला आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहिला तर पुढचा काळ तुम्हाला मोठं यश देऊ शकतो. आणि आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाचा भाग येतो, तो गुप्त उपाय जो वृषभ राशीच्या बंद नशिबाचे दरवाजे उघडू शकतो आणि ज्या परिणाम 24 तास जाणवायला सुरुवात होऊ शकते ती आता हा उपाय जाणून घ्या. वृषभ राशीवाल्यांनो, आता तुम्हाला तो उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. हा उपाय छोटा आहे पण श्रद्धेने केला तर बंद नशीबही उघडू शकतं. मंडळी, शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मन स्वच्छ असणं सर्वात महत्त्वाचं असतं.
फक्त उपाय करून फायदा होत नाही तर विश्वास आणि संयम लागतो. हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. दिवा लावताना मनात एकच प्रार्थना करा, हे शनिदेवा, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. ओम शनिचारायण नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि मंत्र म्हणताना घाई करू नका. पूर्ण श्रद्धेने मंत्र जप करा. ओम शनिचाराय हा मंत्र, कारण शनिदेव शब्दापेक्षा भावना जास्त पाहतात. यानंतर एक छोटं काम करा. काळ्या कुत्र्याला भाकरी द्या. ज्योतिषशास्त्रानुसार त्यामुळे शनिदोष कमी होण्यास मदत मिळते आणि शक्य असेल तर गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे किंवा उडीद डाळ दान करा. इथे 99% लोक एक मोठी चूक करतात. ते उपाय तर करतात पण मनात राग, अहंकार आणि दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवतात आणि त्यामुळे उपायाचा पूर्ण फायदा मिळत नाही. म्हणून हा उपाय करताना कोणाचं वाईट करू नका, खोटं बोलू नका आणि शक्य असेल तर त्या दिवशी मांसाहार टाळा. मंडळी, शनिदेव हे कठोर आहेत पण न्यायाधीश आहेत. ते माणसांची परीक्षा घेतात पण योग्य वेळ आल्यावर त्याच माणसाला उंचीवर नेतात. ज्योतिषशास्त्र सांगत हा जर उपाय श्रद्धेने केला तर पुढच्या 24 तासात तुम्हाला एक संकेत मिळायला सुरुवात होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात चांगली बातमी मिळेल, काहींना अडकलेल्या कामात गती मिळेल तर काही लोकांना मनात अचानक शांतता जाणवेल. हे संकेत नेमकं कसं असेल आणि शनिदेव तुमच्यासाठी कोणता दरवाजा उघडणार हे आता पुढच्या भागात जाणून घेऊया. वृषभ राशीवाल्यांनो, आता मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे. हा उपाय छोटा आहे पण श्रद्धेने केला तर बंद नशीब उघडू शकतं. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मन स्वच्छ असणं सर्वात महत्त्वाचं असतं. फक्त करून पहा. हा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे उपाय तुम्ही ध्यानाने महत्त्वपूर्ण करू शकता. वृषभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही श्रद्धेने उपाय केला, मनापासून शनिदेवाची प्रार्थना केली तर पुढच्या 24 तासात विश्व तुम्हाला काहीतरी संकेत द्यायला सुरू करू शकतं. हे संकेत छोटे असेल पण खूप खास असतील. अचानक एखादा फोन कॉल, मेसेज, ज्या व्यक्तीकडून तुम्ही आशा सोडली होती त्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो. एखादी अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या मनाला आशा देणारी ठरेल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे संकेत देतील. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो तर काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते. ज्यांचं काम खूप दिवसांनी अडकलेलं होतं त्यांना अचानक हालचाल सुरू होऊ शकन. तिसरा संकेत, मनाला अचानक शांतता जाणवल. गेल्या काही महिन्यापासून जे मन सतत घाबरत होतं, चिंतेत होतं, ते मन आता अचानक हलकं वाटायला लागेल आणि आतून एक आवाज येईल, आता काहीतरी चांगलं होणार आहे. काही वृषभ राशीच्या लोकांना त्या रात्री खास स्वप्नही दिसू शकतात. मंदिर, दिवा, स्वच्छ पाणी किंवा काळं कुत्रं असे संकेत ज्योतिषशास्त्र शुभ मानले जातात. मंडळी, विश्व नेहमी आधी संकेत देतं आणि नंतर बदल घडवून आणतं. जर तुम्हाला लगेच परिणाम दिसले नाही तर निराशा होऊ नका, कारण शनिदेव वेळ घेतात पण योग्य वेळ आल्यावर जीवन बदलून टाकतात. ज्योतिषशास्त्र सांगतं, जी लोक काळात संयम ठेवतील, देवावर विश्वास ठेवतील आणि मेहनत करतील त्यांच्यासाठी 2026 नंतरचा काळ मोठा यशाचा ठरू शकतो. आणि आता हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक वृषभ राशीवाल्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. वृषभ राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ संपण्याआधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गेल्या काही वर्षात तुम्ही जे दुःख सहन केलं, ते रात्री रडत काढलेल्या ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं, त्यांच्या संघर्षामुळे आज तुम्ही अजून मजबूत बनले आहात. शनिदेव कधी कोणाचं वाईट करत नाही, ते फक्त माणसाला योग्य वेळाची किंमत शिकवतात. आणि कदाचित 1 जून 2026 नंतर ती योग्य वेळ तुमच्या आयुष्यात येऊ शकते. सगळं एक दिवसात बदलणार नाही पण छोटे छोटे संकेत मिळायला सुरुवात होईल. अडकलेले काम पूर्ण होतील, मन शांत होईल, योग्य लोक आयुष्यात येतील आणि नशीब हळूहळू साथ द्यायला लागेल. मंडळी, कधीही स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण ज्यांना शनिदेव संघर्ष देतात त्यांच्यासाठी भविष्य मोठं काहीतरी लिहिलेलं असतं. जर तुम्ही श्रद्धेने उपाय केला आणि मनापासून मेहनत सुरू ठेवली तर पुढची काही वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. आता कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण कदाचित एखाद्या वृषभ राशीच्या व्यक्तीला आज हा व्हिडिओ सर्वात जास्त गरज असेल. मी
भेटेल पुन्हा एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि शनिदेवावर श्रद्धा ठेवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूच अशा एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.